गई इंद्रिये सुखाये जोगे वेदे कसाय नाणेय संयम दंशन लेसा भविया सम्मत सन्नी आहारे गुणजीवा पज्यती पाना सन्नाय मग्गणा ओय उव ओगो वियकमसो बीसम तु परुवणा भणिया झाणाविय पज्जाविय जाय कुलकोडी संजू आसव्वे गहना दियेण भणिया कमेन 24 ठाणानी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि या अंतर्गत वेद मार्गणा समुच्चय प्रश्नोत्तर आमचे सुरू आहे. अपगत वेदी, पुरुष वेदी, नपुंसक वेदी, स्त्री वेदी त्यांची गुणस्थानं कोणती असतात. एक नपुंसक वेद असेल तर सर्व संमूर्छन जीवांना, लब्ध पर्याप्तक जीवांना, नंतर नरक गतीतील जीवांना अशा प्रकारे एक नपुंसक वेदच त्या ठिकाणी असणार आहे. भोगभूमीत जीवांना नपुंसक वेद असणार नाही किंवा स्वर्गामधल्या देवांना सुद्धा नपुंसक वेद असणार नाही. कर्मभूमीत जे जीव आहे यांना तिर्यंच आणि मनुष्यांना तीनही वेद संभवनीय आहे. आणि मनुष्य गतीत हा जीव अपगत वेदी पण बनू शकतो आणि मोक्षाचा अधिकारी देखील आहे. अशा प्रकारची चर्चा आपण या अंतर्गत बघितली. आज प्रश्न आमचा सुरू आहे. 6व्या नंबरचा प्रश्न आहे. क्या अपगत वेदी आश्रव रहित भी होते है. त्यांना आश्रव रहित अपगत वेदी असतात का. तर 14व्या गुणस्थानवरती अपगत वेदी हे आश्रवांनी पण रहित आहे. तिथे आश्रवाचा शेवटचा प्रत्यय योग हा देखील उरलेला नाही आणि म्हणून ते अपगत वेदी आहे. आणि सिद्ध भगवान हे आश्रव रहितच असतात. परंतु संसार अवस्थेमध्ये आपण मार्गणांचं वर्णन किंवा 24 ठाण चर्चा बघतो म्हणून सिद्ध लावायची आपल्याला काही इथे गरज नाही आहे. प्रश्न पुढचा. किस किस स्थानों के सभी उत्तर भेदों में तीनों वेद पाए जाते हैं. उत्तर भेदामध्ये सगळ्यांच्या म्हणजे गतीच्या उत्तर भेदात किंवा अशा प्रकारे गती, इंद्रिय, काय, वेद याच्यामध्ये उत्तर भेद सगळेच्या सगळे येतील असे वेद तिन्ही येतील असे कोणते स्थान आपल्याला दिसू शकतात. तर 8 स्थानांमध्ये सगळे उत्तरभेद तिन्ही वेद आपल्याला दिसतात. लेष्येमध्ये दिसतात, भव्यत्म मार्गणेमध्ये दिसतात, सम्यक्त्वामध्ये तीनही वेद असू शकतात, संज्ञी जीव तीनही वेदवाले आहे, आहारक तीनही वेदवाले आहे, पर्याप्ती, प्राण आणि संज्ञा या ठिकाणी तिन्ही वेद आम्हाला पाहायला मिळतात. आता कौन सा वेद किस स्थान के सभी उत्तर भेदों में पाया जाता है. आता उत्तर भेदांमध्ये कोणत्या अशा स्थान आहे की ज्या ठिकाणी तीनही वेद आम्हाला पाहायला. कौन सा वेद किस स्थान के सभी उत्तर भेदों में पाया जाता है. उत्तर भेदामध्ये वेद कोणता आम्हाला पाहायला मिळेल. तर गती मार्गणेमध्ये सगळेच्या सगळे मिळणार नाही. इंद्रिय मार्गणेतही सगळे मिळणार नाही. काय मार्गणेमध्ये आपल्याला सगळे भेद मिळू शकतात. योग मार्गणेमध्ये मिळू शकतात. वेदामध्ये जर आपण लावले तर मिळू शकतात. कषायांमध्ये मिळणार नाही. अपगत वेदीच्या कोष्टकामध्ये ज्या ठिकाणी विशेष मध्ये दिलेलं आहे की हे जीव कषायातीत असतात किंवा ती सगळी माहिती विशेष मध्ये दिली आहे तेवढ्या भेदामध्ये वेद आपल्याला पाहायला मिळणार नाही. बाकी सगळ्या ठिकाणी वेद पाहायला मिळेल. अशा रीतीने हे कोष्टक जर आपण लावलं तर काय मार्गणा, योग मार्गणा, 19 जीव समाज, नपुंसक वेद, पुरुष वेद आणि स्त्री वेद अशा प्रकारचे वेद आपल्याला घ्यावे लागतील. आता प्रश्न आहे
उपर्युक्त विकल्प पर सही का निशान लगावे। सबसे ज्यादा आश्रव के प्रत्यय कौन से वेद वाले के होते हैं? सगळ्यात जास्त आश्रवाचे प्रत्यय हे कोणत्या वेद वाल्याला राहील? पुरुषवेद, नपुंसकवेद, स्त्रीवेद की कोई नाही? जास्ती पाहायचे आपल्याला सगळ्यात आश्रवाचे प्रत्यय, आणि आश्रवाचे प्रत्यय पाहताना योगाचे प्रत्यय जर आपण याच्यामध्ये गृहीत धरले तर पुरुषवेद वाल्यांना पुरुषवेद, कारण त्या ठिकाणी आहारक द्विग देखील होऊ शकतो आणि म्हणून पुरुष वेदामध्ये सगळ्यात जास्त प्रत्यय दिसतील. कारण नपुंसक वेदवाल्याला आहारक द्विग होणार नाही, स्त्रीवेदीला पण होणार नाही, म्हणून पुरुष वेदीवाल्यालाच आश्रवाचे सगळ्यात जास्त प्रत्यय राहू शकतात. सूक्ष्म सांप्राय संयम किन किन वेदों में नहीं होता? सूक्ष्म सांप्राय दावभगुणस्थान किन वेदों में नहीं होता? तीनों वेदों में, स्त्री पुरुष कोणत्याच नाही, म्हणजे तिन्ही वेदामध्ये होणार नाही, कारण सूक्ष्म सांप्रायामध्ये तो अपगत वेदी बनलेला आहे. स्त्री वेद वाले के कौन सा संयम नहीं होता? सामायिक, संयमासंयम, संयम सामायिक होऊ शकतो ना स्त्री वेद वाल्यांना. परिहार विशुद्धी, परिहार विशुद्धी दिलं नाही इथे. सामायिक, असंयम, संयमासंयम आणि कोई नाही. परिहार विशुद्धी होत नाही, बरोबर आहे, पण परिहार विशुद्धी स्त्रीवेदी वाल्याला होणारच नाही. संयम तो सामायिक होऊ शकतं, असंयमी राहू शकतो, संयमासंयम, म्हणून या ठिकाणच्या विकल्पाने कोई नाही, या ठिकाणच्या विकल्पाने कोई नाही. आणि इथे जर परिहार विशुद्धी दिलं तर ते परिहार विशुद्धी बरोबर आहे. मग कौन से वेद में भव्य अभव्य दोनों होते हैं? पुरुष वेदात, स्त्री वेदात, नपुंसक वेदात किंवा तिन्ही वेदांमध्ये? तीनही. कौन कौन से वेद में बराबर जातियां होती है? स्त्री पुरुष म्हणजे मनुष्य, मनुष्य जाती दोन्ही असतात. दोन्ही जाती म्हणजे स्त्री पुरुषामध्ये ती मनुष्य जाती घेतली तर एक येऊन जाते. बराबर जाती आहे. पुरुष नपुंसक, स्त्री नपुंसक, तर पहिलीच स्त्री पुरुष. आता एक शब्दामध्ये उत्तर द्यायचं आहे. कौन से वेद वाले के सभी आश्रव के प्रत्यय होते हैं? सगळेच्या सगळे 57. नाही, असं पण असतंच, नाहीच आहे ना. एक एक वेद नाही. हा, वेदात तर 2 कमीच आहे ना. कोणताही वेद घेतला तरी वेदातले 2 कमीच आहे, म्हणून कोणत्याही याच्यामध्ये 57 प्रकारांनी आश्रव होणारच नाही, म्हणून कोई नाही. कितने वेद में असौधनी जीव भी होते हैं? किती वेदात असौधनी जीव आहे? तिन्ही वेदात आहे. तिन्ही वेदात आहे. पुरुष वेदी में कितने ध्यान होते हैं? 4 आणि 4 8 आणि 4 12. शुक्ल ध्यान 1 13. 13. हाँ 13 बरोबर है. अपगत वेदी जीवों के कितने वेदों संबंधी आश्रव के प्रत्यय हो सकते हैं? काय काय काय? अपगत वेदी जीवों के कितने वेदों संबंधी अपगत वेदी असं वेदच नाही राहणार, वेदच नाही राहणार, त्याच्यामुळे त्याला आश्रवाचा प्रत्यय त्याचा कोई नहीं. सबसे ज्यादा संयम कौन से वेद वाले के होता है? पुरुष वेद वाल्याला. किती राहतील त्याला संयम पुरुष वेद वाल्याला? सगळे राहू शकतात तसे. तर मग 2 काढते यथार्थात नाही घ्यायचे. अपगत वेदीवाल्याचे ते मोजायचे नाही. संप्रदाय आणि यथाख्यात काढून टाकायचं 2. आणि मग असंयम, देश संयम, सामायिक, छेदोपस्थापना आणि परिहार विशुद्धी असे 5. आता हा आणि ना मध्ये उत्तर द्यायचंय. स्त्रीवेदी जीवों के देव संबंधी जातियां होती है. त्याच्यातच गिनती केली आहे, त्याच्यामुळे त्यांची जातीय त्याच्यातच आहे. पुरुष वेदी जीवों के चारों संज्ञाओं का अभाव हो सकता है.
नाही नाही नाही. कारण परिग्रह राहील ना. परिग्रह तो पुढे हा जाईल अपघात परिग्रह वेधीला. संज्ञा राहील, त्यामुळे हम्म. होणार नाही, नाही. अभाव नाही होणार, कारण हम्म, शेवटचा हम्म. परिग्रह राहणार आहे. स्त्री वेदी 10वें गुणस्थान में 9 ही योग होते हैं. स्त्री वेदी 10व्या गुणस्थानात 10वं गुणस्थानच चार नाहीये. मनाची अपगत 4 वेदी आहे ना मनाची 10वं गुणस्थान. 10. हो 10वं म्हणजे गुणस्थान अपगत वेदी आहे ना मग ना. नाही, पण स्त्री वेदीला विचारलं ना 10वं गुणस्थान. हो पण 10व्या गुणस्थानच अपगत वेदी आहे. स्त्री वेदच कुठे राहिला तिथे. हो 10व्या गुणस्थानात वेदच नाही राहिला, म्हणून ते 10वं गुणस्थान स्त्री वेदीला म्हणतात येणार नाही, आणि म्हणून ते प्रश्न नाही. शब्द योग्य नाही आहे. नपुंसक वेदी जीव के कम से कम 5 कषाये होती है. आज नाही कसे जास्तच कम राहतील ना, नाही, जास्तच राहणार आता आहे. हा नाही, श्रेणी आरोहण करणारा जीव घ्या. संज्वलनचे 4 आणि 1 हम्म. पुरुषवेद, असे 5 कषाय तिथे राहू शकतात. जोपर्यंत हा. वेद आहे त्याला, तोपर्यंत संज्वलन पण 4 आहे, म्हणून 4 आणि 1 5 असे तिथे कषाय राहू शकतात. अपगत वेदी जीव सिद्ध अवस्था वाले भी होते हैं. हो ठीक आहे. आता रिक्त स्थानों की पूर्ति करें. नपुंसक वेद में किती योग नहीं होते है बरा. नपुंसक वेद में किती योग राहत नाही, किती कषाय. आरक द्विक नसतात. हा आहारक द्विक 2 योग नाही राहणार. 2 कषाय किती नाही राहणार. 2 वेदाचे 2 2च कशाय नाही राहणार वेदाचेच 2 आणि 2 वेद नाही राहणार. 2 वेद नाही राहणार, म्हणून नपुंसक वेद में म्हणजे कषाय आहारक आणि विचारले आहारक आणि वेद कषाय पण वेद विचारले आणि दोन्ही वेदही विचारले. विचारले. हो वेद. दोन्ही रिकाम्या जागा विचारल्या, म्हणून नपुंसक वेदमाले में आहारक आणि आहारक द्विक हे 2 योग. नंतर कषायामध्ये स्त्रीवेद आणि नपुंसक पुरुष वेदवाले वेद. स्त्री आणि पुरुष कषाय वेदवाल्यांचा, आणि वेद 2 परत ठेवणार नाही. स्त्री वेद में किती अज्ञान, किती ज्ञान आणि किती दर्शन होतील त्रिवेदीला. 3 कुज्ञान, 3 3 ज्ञान, सुज्ञान पण असू शकतं आणि 3 आणि दर्शन. 3 दर्शन. 3 दर्शन म्हणजे 3 आहे तो आकडा प्रत्येक. 3 अज्ञान, 3 ज्ञान आणि 3 दर्शन. पुरुष वेदिके सम्यक्त्व किती राहील पुरुष वेदवाल्याला. 6 साही संयम. ते 5 आत्ता काढले होते. 5 संयम 5 संयम आत्ता काढले ते. आणि संज्ञा 4 आत्ता पाहिलीच होती. 4 संज्ञा. एक 4 नाही, आता पुरुष वेदीला 4 संज्ञा राहील ना. 4 संज्ञा आहे. 4 संज्ञा आहे. असं काही गुणस्थान वगैरे दिलं नाही आहे, त्यामुळे 4 नाही संज्ञा राहील. गुणस्थान नाही दिलं, 4 संज्ञा लावावं लागतात. हा 4 संज्ञा कारण राहील. अपगत वेदी पण नाही म्हटलेलं आहे, पुरुष वेदी नाही. म्हटलं, त्याच्यामुळे 4 संज्ञा लावावे लागतात. म्हणून पुरुष वेदीला 6 सम्यक्त्व, 5 संयम आणि 4 संज्ञा राहतील. अपगत वेदिके किती कषाय. अपगत वेदिके किती कषाय. अपगत वेदीचे परत 5. 9वं गुणस्थान आता मग गुणस्थानानुसार लावावं लागतील. आता 4 संज्वलनच किंवा लावावे 1 लागतील किंवा 0 असे पण लावावं लागतात. हे 4च लावावं लागतील. आता इथे अपगत वेदिके म्हणजे वेद गेल्यानंतर बरं, 4 राहिले कषाय. एकही पुढे लावतात. ना अपेक्षेने लावतात येते. सूक्ष्म सांप्रदायात 1 लावावा लागतो. 9व्यामध्ये 3 लावावे म्हणजे 4 लावावे लागतात, आणि 10व्यामध्ये 1च लावावं लागतं. अशा रणनीतीमध्ये त्यांना कषाय राहील. पुढे 11व्यामध्ये कषायातीत, 11व्यात कषायातीत. नंतर संज्ञा, अपगत वेदीवाल्याला संज्ञा 1. आता परिग्रह आणि परत परिग्रहाच्या रहित पण. आणि योग लावला तर 4 आणि 4 8. 4 वचन योग आणि 11 वचन योग. 11 4 औदारिक मिश्रण औदारिक द्वित आणि कार्मन. 3 ते आणि 4 आणि 4 केवळ समुद्घाताच्या अपेक्षेने लावावं लागतात ते. आहारक दिक वगैरे औदारिक दिक.
बरोबर आहे. म्हणून अपगत वेदीवाल्याला कषाय 11 किती योग. तर 4 4 कषाय 3 1 2 1 संज्ञा. 0. संज्ञा पण 1 किंवा 0 आणि हम्म. योगामध्ये 11. तीनों वेदों में किती लेशा असू शकतात? 6 लेशा. काही लेशा. लेशा. काही गुणस्थान 9 पर्यंत. 9 9 पर्यंत पर्यंत आणि वेद 3 एकच. असल्यामुळे एका वेळी एकच आहे. 3 एका वेळी एकच राहील. नंतर सही जोडी बनाइये हे तर आता पाहावंच लागेल. नपुंसक वेद, देवगती, सूक्ष्म सांप्रदाय, नरक गती, नरक गती. नरक गती गतीचं केलं. लागते. हा. पुरुषवेद, पुरुषवेद सूक्ष्म सांप्रदाय परिहार विशुद्धी. परिहार विशुद्धी. परिहार विशुद्धी विशुद्धी वाल्याला हा 2. स्त्रीवेद, पुरुषवेद, देवगतीत 2च वेद आहे ना. देवगती. अपगत वेद, सूक्ष्म सांप्रदाय, सूक्ष्म सांप्रदाय, यथाख्यात, यथाख्यात चारित्र अपगत वेदी वाल्याला. एकेंद्रिय, एकेंद्रिय असेल तर त्याला नपुंसक वेद. एकेंद्रिय जीवांना नाही एकच झालं. उलट झालं. इकडे पण नपुंसक वेद आहे आणि इकडे पण नपुंसक वेद आहे. इकडे नपुंसक वेदाची नारक बरोबर लावली आणि इकडल्या याच्या बरोबर दोन्हीकडे आलाय ना नपुंसक वेद. हो. आहारक पुरुष वेद, पुरुष वेद आला. आणि देवगती आता एकच राहिला आश्रवचे 52. एकच प्रत्यय राहिला आश्रव के 52 प्रत्यय. कोणते राहतील 52 प्रत्यय? मिथ्यात्व, पराविरती, कषाय, 24 कषाय, 24 कषाय, योगाचे 4 4 8 आणि कार्बन 3 म्हणजे 4 आणि 4 8 11. 4 कमी, म्हणजे 4 इकडे कमी आले, 5 कमी. 5 कमी झाले. 52. 52 प्रत्यय. आश्रवाचे 52 प्रत्यय. यावर कुणाला काही प्रश्न? पुढे चलायचं. पुढची मार्गणा आहे कषाय मार्गणा. कषाय, कषायचा अर्थ जो आत्म्याचं कर्षण करतो, आत्मगुणांचं कर्षण करतो, साधारणतः त्याला कषाय म्हणायचं. किंवा कषायाची व्याख्या दिलेली आहे, जो तत्वार्थ रूप सम्यक्त्व, अनुव्रत रूप देश चारित्र, म्हणजे एक एक घेऊन केलं की अनंतानुबंधी तत्वार्थ रूप सम्यक्त्वाचा घात करते, अप्रत्याख्यानावरण अनुव्रत रूप देश चारित्राचा घात करते, आणि प्रत्याख्यानावरण महाव्रत रूप सकल चारित्र, आणि संज्वलन यथाख्यात चारित्र रूप आत्मा के विशुद्ध परिणामों को कष्टी है अर्थात घातती है, उसे कषाय कहते हैं. म्हणजे 4 प्रकारचे कषाय भाव घेऊन 4 कसे कार्य करतात त्याचं वर्णन सांगितलं. अनंतानुबंधी असेल तर सम्यक्त्वाचा घात करणारी ही प्रकृती आहे, आणि स्वरूपाचरण सम्यक्त्वाचरण चारित्राचा घात करणारी आहे. अप्रत्याख्यानावरण नसेल तर अनुव्रतांचा देश चारित्राचा घात करणार आहे. प्रत्याख्यानावरण कषाय हे सकल चारित्राचा घात करणारं कषायात निमित्त आहे, आणि संज्वलनचा उदय असेल तर यथाख्यात चारित्राची प्राप्ती होत नाही. अशा तऱ्हेने जे आत्म्याच्या विशुद्ध परिणामांना कसतात, घाततात, त्यांना कषाय म्हटलेलं आहे. जो संसारी जीव के ज्ञानावरण आदि मूल प्रकृति और उत्तर प्रकृति के भेद से भिन्न शुभ अशुभ कर्म रूप क्षेत्र को कष्टी अर्थात ज्योति है, वे कषाय है. कषाय शब्द हा कृष्ण या शब्दावरून बनलेला आहे. कृष्ण, आणि कृष्णचा अर्थ आहे शेतामध्ये नांगरणं. तर तशा प्रकारे या शुभ अशुभ कर्मरूपी क्षेत्रामध्ये जो नांगरतो म्हणजे कर्षतो तो कषाय आहे.
क्रोधादि कषायों में अथवा कषाय और अकषाय में जीवों की खोज करना कषाय मार्गणा कहलाती है. कषाय मार्गणा किती प्रकारच्या आहे बा? तर माहिती आहे आपल्याला 25 प्रकारच्या एकूण. क्रोधमान मायालोभ हे ठळक आणि अनंतानुबंधी अप्रत्याख्यानावरण प्रत्याख्यानावरण संज्वलन आणि 9 कषाय. कषाय कषाय मार्गणा के अनुवाद में क्रोध कषाई, मान कषाई, माया कषाई, लोभ कषाई तथा कषाय रहित जीव होते हैं. काय कषाय रहित जीव पण असतात का? सिद्ध भगवान कोणत्या गुणस्थानातले? 11 पासूनच. आणि 11च्या वरचे. 11 यथाख्या चारित्रापासून 11, 12, 13, 14 पासून जीव जे आहे ते कषाय रहित असतात. म्हणजे 10व्या गुणस्थानापर्यंत सांप्रदायिक आश्रव आहे आणि 11 पासून निर्यापथ आश्रव आहे. म्हणजे सांप्रदाय याचा अर्थ काय? लोभ. सांप्रदायाचा अर्थ कषाय आणि जो कषाय सहित आहे त्याला म्हटलं सांप्रदायिक आश्रव. म्हणजे सांप्रदायिक आश्रव आपण पहिल्या गुणस्थानापासून लावतो ना, म्हणून लोभ नाही लागत तिथे. सांप्रदायाचा अर्थ कषाय लागतो. जो कषाय सहित आहे त्या आश्रवाला सांप्रदायिक आश्रव म्हणायचं. आणि जो कषाय सांप्रदाय आपण गुणस्थानमध्ये म्हणतो तिथे तर लोभच सांगितला जातो ना. सांप्रदाय म्हणजे लोभच, पण कषायच आहे तो. नाही तर आपल्याला पहिल्या गुणस्थानात सांप्रदायिक आश्रव हा शब्द नसता लावता आला, नुसता लोभ लावला आपण त्याचा अर्थ. तर पहिल्या गुणस्थानात आपण सांप्रदायिक आश्रव आहे म्हणतो की नाही, तो तिथे लागणार नाही ना. मग लोभच घ्यावा लागेल मग तिथे. म्हणून सांप्रदायाचा अर्थ कषाय घ्यायचा. कषाय सहित जो आहे तो सांप्रदायिक आश्रव. जरी त्या 11व्या गुणस्थानात लोभासाठी जरी तो शब्द आला तरी तो कषायाचाच भेद आहे, म्हणून तिथे तसं लावायचं. म्हणून अशा प्रकारे सिद्ध भगवान कषायांनी रहित असतात. 9 कषाय किसे कहते है. नोचा अर्थ काय या ठिकाणी? नो म्हणजे ईशत कषाय. किंचित ईशत कषाय, की जो कषायांसोबत कार्य करतो त्याला 9 कषाय म्हटलेलं आहे. यहाँ ईशत अर्थात किंचित अर्थ में नए का प्रयोग होने से किंचित कषाय को 9 कषाय कहा है. जिस प्रकार कुत्ता स्वामी का इशारा पाकर बलवंत हो जाता है और जीवों को मारने के लिए प्रवृत्त करता है तथा स्वामी के इशारों से वापिस आ जाता है, उसी प्रकार क्रोधादि कषायों के बल पर ही ईशत प्रतिषेध होने पर हास्यादि 9 कषायों की प्रवृत्ति होती है. क्रोधादि कषायों के अभाव में निर्बल रहती है, इसीलिए हास्यादि को ईशत कषाय किंवा अकषाय किंवा 9 कषाय कहते हैं. ठीक है. ये चारों चौकड़ी किसका घात करती है? अनंतानुबंधी क्रोध कशाचा घात करतो? सम्यक्त्व आणि चारित्र. सम्यक्त्व आणि चारित्र. त्या चारित्राला म्हणायचं सम्यक्त्वाचरण चारित्र. पहिलं चारित्र जे आहे ते सम्यक्त्वाचरण चारित्र. सम्यक्त्वाचाही घात करतं, म्हणून अनंतानुबंधीला द्विघातकी प्रकृती म्हटलेलं आहे. की अनंतानुबंधी असताना आम्हाला सम्यक्त्व पण त्या ठिकाणी प्राप्त होऊ देत नाही आणि आत्मरमणता रूप जी काही स्थिरता आहे थोड्या काळासाठी ती पण राहत नाही. म्हणून अशी ही द्विघातकी प्रकृती आहे. अप्रत्याख्यानावरण क्रोधादी हे कशाचा घात करतात? देश संयम किंवा अनुव्रतांचा घात करतात. नंतर प्रत्याख्यानावरण कशाय? महाव्रतांचा घात करतात. आणि संज्वलन क्रोध हा यथाख्यात संयमाचा घात करतात. क्रोध कषाय किसे कहते है. क्रोध कषायाची व्याख्या आपण साधारणतः पहिल्या दुसऱ्या भागात व्याख्या शिकलोय. राग येणं याला कषाय क्रोध कषाय म्हटल्या जातो. आणि राग म्हणजे क्रोध आणि मान ही कषाय 2 कशी आहे? द्वेष रूप आहे. आणि मान आणि माया ही राग रूप कषाय. माया आणि लोभ ही 2
रागरूप कषायी आहे आणि ह्या दोन द्वेषरूप कषाय आहेत. युक्तायुक्त विचार से रहित दूसरे के घात की वृत्ति, शरीर में कंपन, दाह, नेत्रों में लालिमा तथा मुख की विवर्णता लक्षण वाला क्रोध है. क्रोध असताना जीव हिताहिताचा, चांगल्या वाईटाचा, योग्य अयोग्याचा विचार करू शकत नाही. अत्यंत क्रोधाने संतप्त असणारी व्यक्ती तिचं मनोबल हरवून बसतं, तिला विचारच पुरायमान होत नाही. नंतर शरीरामध्ये कंप चलतो, दाह येतो आणि डोळ्यामधून देखील लालिमा झळकते आणि मुख देखील असं विचित्र त्या ठिकाणी बनतं. हे असं क्रोधाचं लक्षण आहे. अपने या परके अपराध से अपना या दूसरों का नाश होना या नाश करना क्रोध है. जिसके उदय से अपने और पर के घात करने के परिणाम हो तथा पर के उपकार करने के अभाव रूप भाव हो और पर का उपकार करने के भाव न होना व क्रूर भाव हो, सो क्रोध कषाय है. मान कषाय किसे कहते हैं? मन में कठोरता, ईर्ष्या, दया का अभाव, दूसरों के मर्दन का भाव, अपने से बड़ों को नमस्कार नहीं करना, अहंकार, दूसरों की उन्नति को सहन नहीं करना मान है. जाति आदि के मत से दूसरे के तिरस्कार रूप भाव को मान कषाय कहते हैं. युक्ति दिखा देने पर भी दुराग्रह नहीं छोड़ना मान कषाय है. सत्य आकलित झाल्यानंतर देखील आपल्या मताची पुष्टी करण्यासाठी सत्यालाही न स्वीकारणं हे मानाचं प्रतीक आहे. रोष से या विद्या आदि के मत से दूसरे के तिरस्कार रूप भाव को मान कषाय कहते हैं. माया कषाय किसे कहते हैं? नाना प्रकार के प्रतारण के उपायों द्वारा ठगने के लिए आकुलित मति किंवा विनय, विश्वासाभास से चित्त को हरण करने के लिए बनी आकृति माया है. दूसरों के ठगने के लिए जो छल, कपट और कुटिल भाव होता है वह माया है. अपने हृदय में विचारों को छिपाने की जो चेष्टा की जाती है उसे माया कहते हैं. आणि लोभ कषायता, परिग्रह के ग्रहण में अतीव लालायित मानसिक भावना, परिग्रह के लाभ में अति प्रसन्नता, ग्रहण किए हुए परिग्रह के रक्षण से उत्पन्न आर्त ध्यान लोभ है. चेतन स्त्री पुत्रादिक में, अचेतन धन धान्य आदि पदार्थों में ये मेरे हैं, इस प्रकार की चित्त में उत्पन्न हुई विशेष तृष्णा को लोभ कहते हैं. अथवा इन पदार्थों की वृद्धि होने पर जो विशेष संतोष होता है, इसके विनाश होने पर महान असंतोष होता है, वह लोभ कषाय है. आता हे चारही प्रकारच्या कषायांची डिटेल मध्ये व्याख्या या ठिकाणी सांगितलेली आहे. आता कषायांचा वासनाकाल किती आहे? वासनाकाल कशाला म्हणायचं? की जरी त्या कषायांचा उदय नाही तरी मनामध्ये त्याची आवृत्ती निरंतर राहणे, असं आमच्या मनामध्ये किती काळ ते टिकून राहतं, याला त्या कषायांचा वासनाकाल म्हटल्या जातो. तर कषायांचा वासनाकाल, संज्वलन चतुष्कचा वासनाकाल आहे किती? एक अंतर्मुहूर्त. हा, म्हणजे हा संज्वलन जर कषाय आमच्या अंतःकरणात कोणताही असेल, क्रोध, मान, माया, लोभ चार पैकी कोणताही कषाय जर संज्वलनचा असेल तर तो अंतर्मुहूर्तापेक्षा जास्त काळापर्यंत मनामध्ये घर करून राहत नाही. अंतर्मुहूर्तामध्ये ती व्यक्ती निसर्गतः संतुलित होऊन जाते. पाणी जसं वाहत आहे तर पाण्याच्या प्रवाहाने जसा समोर कालिमा निघून जातो, कचरा निघून जातो, त्याप्रमाणे मनाचा मैल देखील अशा प्रकारे धुवून जातो. अंतर्मुहूर्तामध्ये मन परत स्वच्छ होतं. अशा प्रकारची ज्या कषायांची वृत्ती आहे तिथे त्याला म्हणायचं हाचा वासनाकाल. हा अंतर्मुहूर्त म्हणजे जास्तीत जास्त टिकेल तर 1:48 मिनिट पर्यंत टिकेल आणि पुढे हा त्याच्या मनामध्ये तो परिणाम राहत नाही. याच्यासाठी उदाहरण दिलेलं आहे की एखाद्या बालकाचं जसं भांडणं होतात
आणि ते भांडण झाल्यानंतर देखील थोड्या वेळात विसरून जातात आणि परत एकत्र जसे ते खेळतात त्याप्रमाणे हा संज्वलन चतुष्क जास्त काळ मनामध्ये राहत नाही. प्रत्याख्यानावरण चतुष्काचा वासनाकाल सांगितलेला आहे. एक पक्ष म्हणजे 15 दिवसाचा. अप्रत्याख्यान चतुष्कचा सांगितलेला आहे 6 महिन्यांचा आणि अनंतानुबंधी चतुष्कचा सांगितलेला आहे जो संख्यात भव, असंख्यात भव किंवा अनंत भव पर्यंत अंतरंगामध्येच टिकून राहतो. जसं आम्हाला उदाहरण माहिती आहे कमठ आणि पार्श्वनाथ स्वामीचं, की त्यांचं जसं वैर भवभवांतरी टिकलं, 7-8 भव पर्यंत त्यांचं वैर टिकलं, अशा प्रकारचा जो वासना काल कमठाच्या मनात होता, पार्श्वनाथ स्वामींच्या नव्हता, पण तो त्याच्यामुळे अशा प्रकारे त्यांचा देखील इथे तो अनंतानुबंधीचा वासनाकाल असा कमठाच्या जीवानी धारण केलेला होता. आणि आम्ही पण आमचंही आत्मपरीक्षण करताना जर 6 महिन्यापेक्षा जास्त काळ आमच्या मनामध्ये कुणाचा बदला घेण्याचा किंवा आणखी कोणताही असा भाव टिकत असेल तर नक्की आम्ही अंतःकरणात समजायचंय की आमचा अनंतानुबंधीचा त्या ठिकाणी उदय आहे म्हणजे होता आणि तो वासनाकाल अजूनही आमच्या मनात आहे. म्हणजे आमचं अनंतानुबंधी आत्ता आमच्या जवळ विद्यमान आहे. 6 महिनेपेक्षा वैर किंवा कोणत्याही प्रकारचा स्नेहरूप परिणाम अंतःकरणामध्ये खूप घर करून आपण ठेवायला नको आहे. वासनाकाल किसे कहते हैं, उदय का अभाव होते हुए भी कषाय का संस्कार जितने काल तक रहता है उसे वासना काल कहते हैं. जैसे किसी पुरुष ने क्रोध किया, फिर क्रोध छूटकर वह अपने काम में लग गया, वहां क्रोध का उदय तो नहीं परंतु वासना काल है. इसीलिए जिस पर क्रोध किया था उस पर क्षमा रूप भाव उत्पन्न नहीं हुआ है. इसी प्रकार सभी कषायों का वासना काल जानना चाहिए. किस गति में प्रथम समय में कौन सी कषाय की प्रधानता रहती है. जन्म घेत असताना जन्म ज्या गतीमध्ये हा जीव घेणार आहे त्या गतीमध्ये पहिल्यांदा जो उत्पत्ती समय आहे त्यावेळेला कोणत्या गतीमध्ये कोणत्या कषायाची प्रधानता राहणार आहे. जसा हा जीव जर मनुष्य बनणार असेल तर त्याच्या जीवनामध्ये पहिल्या समयामध्ये कशाची प्रधानता राहील. मनुष्य बनणार आहे तर मान कषायाच्या प्रधानता राहील. नरक गतीमध्ये जो जीव उत्पन्न होणार आहे पहिल्या समयात क्रोध कषायाचा उदय राहील. तिर्यंच्या गतीमध्ये माया आणि देवगतीमध्ये लोभ कषायाचा उदय राहील. अशा प्रकारे हे महाकर्म प्रवृत्ति प्राभृत प्रथम सिद्धांत के करता भूतबली आचार्य के अभिप्रायानुसार किसी भी कषाय का उदय हो सकता है. म्हणजे परंपरागत असं सांगितलं जातं बा, पण जर आपण भूतबली आचार्यांचा अभिप्राय पाहिला तर त्यांनी मात्र याला म्हटलेलं नाही अशा प्रकारचं. उद्याला आपण अनंतानुबंधीचं कोष्टक लावणार आहे. आज आपण इथे थांबूया. त्याद्वादनय क्षट द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का जड़ कर्म चेतन बंध का अरु कर्म के अवसान का कह कर स्वरूप यथार्थ जग का जो किया उपकार है उसके लिए जिन वाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो उवज्झायाणं नमो लोये सव्वसाहुणं. सर्वांना जय जिनेंद्र.